महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरुक्मिणी माता की जय। प्रीतिशौनकचित्ते ते हेतो वच्मि विचार्य च सर्वसिद्धान्तनिष्पन्नं संसारभयनाशनम्। पूजनीय श्री व्यासजी महाराज प्रणीत श्रीमद भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील 9व्या श्लोकाच्या संबंधात आपण वर्तमान चिंतनरत आहोत। प्रस्तुत या श्लोकाच्या माध्यमातून शौनक महाराजांनी सूत महाराजांनी शौनकांना आश्वस्त केलेलं आहे। पार 4थ्या श्लोकापासून ते 8व्या श्लोकापर्यंत याचना व भगवंतासंबंधीची मागणी करण्याचं काम श्री शौनकजी महाराज करत आहेत। 2 श्लोकांच्या माध्यमातून स्तवन केलं। श्रोत्याचे जे काही उत्तम धर्म मांडलेले आहेत त्या धर्मानुसार जर विचार केला आणि वक्ता जर छान परीक्षक आहे असं जर मानलं तर सूत महाराजांच्या दृष्टीनं शौनक हे अतिशय उत्तम अशा प्रकारचे श्रोते आहेत। शौनक महाराजांनी जे सूत महाराजांना प्रश्न विचारले तोपर्यंत महाराज निवांत होते। शेवटी स्तवन केलं की महाराज तुमचा आशीर्वाद असेल तर आम्हाला काय भेटेल, इतरांना काय मिळतं, ज्याच्यावर चिंतामणी प्रसन्न आहे त्याला इहलोकातील कोणतीच अशा प्रकारची संपत्ती ही अजेय अप्राप्य अशा प्रकारची राहत नाही आणि ज्याच्यावर कल्पवृक्ष प्रसन्न आहे त्याला स्वर्ग संपत्ती व तदनुषंगाने त्याच्या खालील ज्या काही संपत्त्या असतील त्या प्राप्त होतात। पण महाराज हा विशेष आहे की जर गुरु प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम वैकुंठम प्रीतः गुरुः प्रयच्छति। योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारं जे वैकुंठ आहे ते वैकुंठ गुरुजीच्या प्रसन्नतेने प्राप्त होतं। गुरुजी म्हणतात कशाला लाभा मला उपायाश्च देशावस्था विशुद्धयः दीक्षा कार्यन बलान्यष्टु पंचकः त्रिनिवृत्तयः। ह्या गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला गुरु म्हणतात। परमार्थातील शून्य ते परमार्थाचा कळस साधविणाऱ्यांना गुरु म्हणतात। व्यक्त अव्यक्त जयादान निष्ठा। परमार्थ दाखवावा वाटणं व्यक्त, परमार्थ झाकावा वाटणं अव्यक्त, परमार्थ मनातून निघून गेलेला आहे पण शरीरानं सोडता येत नाही जया, मनातून निघून गेलेला संसार शरीरानं सोडण्याची ही शक्ती येऊन जाते दान, आणि परमात्म्याविषयीचं आकर्षण तयार होतं ते निष्ठा अवस्था। तर या सर्व अवस्था प्राप्त शिष्याला करून देण्याची ज्यांच्यात शक्ती आहे ती गुरुजी आहेत।
असे तुम्ही आहात महाराज, तर कृपया आमच्यावर कृपा करा आणि आम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांचं छान अशा प्रकारचं उत्तर द्या. श्रेयसाम यद भवेत श्रेय पावनानां च पावनम कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तदवद अधुना. तर अशा प्रकारची साधना तुम्ही आम्हाला सांगा, असं शौनक महाराजांनी प्रश्न विचारला. लगेच 9व्या श्लोकापासून भागवताच्या या पहिल्या अध्यायामध्ये सुतोवाच सुरू झालं. सूत उवाच पृतशौनक चित्ते ते हेतो वच्मी विचार्यच सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. सूत महाराजांनी शौनक महाराजांचं स्तवन करायला सुरुवात केली. स्तवन म्हणजे गुरुतुल्य करावं असं नाही. मोठी माणसं लहान्या माणसाचं जे स्तवन करतात त्यामध्ये वर्णन स्तुती असं नसताना त्यामध्ये फक्त शाबासकी असा अर्थ घ्या मग आता. कारण शाबासकी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्या व्यक्तीचं स्तवन करावं लागतं. आणि सूत महाराज शौनकांविषयीचे शब्द वापरतात. शौनक ते चित्ते प्रीती अतः विचार्य वच्मीच. याचा अर्थ असा होते की हे शौनकांनो, तुमच्या चित्तामध्ये भगवंताविषयीची प्रीती आहे. प्रीती ही भगवंताविषयीची प्रीती आहे. आणि विचार्य वच्मी अतः विचार्य वच्मी, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने विचार करून तुम्हाला सांगणार आहे. संसार भयनाशनम सर्व सिद्धांत निष्पन्नम. संसाराच्या भीतीला नष्ट करणारं आणि सर्व सिद्धांताचा निष्कर्ष असणारं जे काही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता या श्लोकामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे असा तर काही संस्कृतमध्ये अर्थ नाही. मराठी हिंदी व जर साध्या भाषांतर करणाऱ्यांनी तो केलेला आहे. पण यामध्ये तर प्रीती ही हा शब्द वापरला. पण भगवंताविषयी असं तर काही नाही आहे. भगवंताविषयी हा शब्द मीही बोलत असताना कुठून आणला, तर महाराज याचं उत्तर असं आहे. साधू संतांच्या दृष्टीनं प्रेमाचा विषय दुसरं कोणीच नसल्यामुळं जरीही नाव घेतलेलं नसलं तरी सुद्धा त्याचा अर्थ देवच होतो. काय प्रमाण आहे? उदाहरणार्थ एखादी वेश्या आणि उदाहरणार्थ एखादी पतिव्रता, या दोघींच्या मुखातून दोन शब्द निघत असतील तर एकाविषयी निश्चितता आहे आणि एकाविषयी अनिश्चितता आहे. एखादी पतिव्रता स्त्री आहे आणि तिला विचारलं का हो कुठं गेले, तर ती लगेच म्हणेल ते तिथं गेले, ते आता बाहेर गेले, ते आता येणार आहेत, ते आले की मी तुम्हाला सांगतो, त्यांना मी तुमचं हव्या. तेचा अर्थ काय होऊन राहिला? तिचे पती. दुसरं या तेचा अर्थ कोणीच नाही. आणि जेव्हा वेश्या म्हणाल ते आले होते, ते गेले होते, ते मला म्हटले, आता नेमकी हिचे हजारो ते असल्यामुळं यातला कोणता ते आहे? पतिव्रता वगैरे ह्या तर गोष्टी खूप मोठ्या झाल्या. पण अगदी सामान्य मावल्या सुद्धा जेव्हा ते या शब्दाचा वापर करतात तेव्हा तेचा अर्थ तिचे पतीच, दुसरं कोणी नाहीच आहे. पण वेश्या जेव्हा ते म्हणायला लागते तर तेव्हा तिच्या तेचा अर्थ काय घ्यावा आपली विचारशक्ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला तिलाच विचारावं लागेल की बाई जरा तुझ्या तेचा अर्थ सांग आम्हाला. महाराज तसंच तुमच्या माझ्यासारखे जेव्हा म्हणतात माझं प्रेम आहे तेव्हा म्हणावं लागतं कोणावर? पत्नीवर. कोणावर? मुलाबाळांवर. कोणावर? विहिनव्यावर. कोणावर? मावशीवर. कोणावर? मामावर. कोणावर? मामीवर. असं आपल्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असतं. सहज जर आपण कोणाला म्हटलं माझं खूप प्रेम आहे तर समोरचा विचारू शकतो आपल्याला कोणावर. पण जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात बहु आवडसी जीवापासून याचा अर्थ काय? त्यांची पत्नी. खूप जीवापेक्षाही जास्त मला तू आवडायला लागला किंवा आवडतोस. मग असं आपण विचारू शकतो का तुकाराम महाराजांना कोण तुमची सासू? का ज्ञानोबा आहे कोण तुमची आई? का ज्ञानोबा आहे कोण? आता ज्ञानोबा राहायला काही नातेवाईकच नव्हते त्यामुळे जास्त हे नाही. तर आपलं तुकाराम महाराज काय का तुकोबा कोण? तुमची मुलं बाळ कोण? तुमचा संसार कोण? तुमची ते अन्नदानी म्हैस कोण? का त्या म्हशीची मालकीन कोण? का तुमची शेती? आपल्यासारख्याला असं विचारलं तर काही अडचण नाही. पण तुकोबारायांच्या समोर हा प्रश्नच नाही टिकत. कारण त्यांच्या प्रेमाचा विषय दुसरा कोणी नसतेच. प्रेमाचे ज्याचे विषय अनेक असतात ते प्रेमच नसतं. प्रेम हे सखंड नसतंच महाराज. प्रेमामध्ये आश्रय असू द्या. प्रसंगी आपण करूया चिंतन.
तर या ठिकाणी प्रीत या पदाचा विषय नाही सांगितलेला. आश्रय आहे शौनक, एक आश्रय असणार आणि एक विषय असणार. प्रेमाचं असं गणित आहे. जसं की मी एखाद्या बैलावर प्रेम करतो, तर मग मी झालो प्रेमाचा आश्रय आणि बैल झाला समोरचा प्रेमाचा विषय. मी एखाद्या बैलावर प्रेम करतो, बैल विषय आहे आणि मी त्याचा आश्रय आहे. म्हणजे माझ्यावर प्रेम राहिलं आणि त्याच्या विषयी राहिलं. म्हणजे मी झालो प्रेमाचा आश्रय आणि समोरची व्यक्ती झाली प्रेमाचा विषय. म्हणजे प्रेमाला एक आश्रय असते आणि प्रेमाला एक विषय असते. महाराज, कोणतंही नष्ट झाले तरी वस्तूचं अस्तित्व टिकत नाही. आश्रय संपलं तरी व्यक्ती राहू शकत नाही आणि विषय संपला तरीही व्यक्ती राहू शकत नाही. चतुर्मासातले लोक इथं राहतात. काय त्यांचा आश्रय? जे ज्या ज्या मठात राहतात तो मठ त्यांचा काय झाला? आश्रय. मठ नसेल तर एखादं घरगुती घर असेल तर ते घर झालं आश्रय. काय जे असेल ते, कोणी कुठे राहतं, कोणी 3x3च्याच खोलीत राहतं, कोणाला पण रेल्वेचा डब्बाच भेटतो. आता नशिबाचे खेळ असतात ज्याचे त्याचे. कोणी 3 पत्र्याच्या खोलीत. आम्ही आळंदीला असताना 3 पत्र्याच्या खोलीत 3च फूट उंच. कर्म असते एखाद्याचं. 8-9 महिने राहत होतो. ऊन सुरू झालं की एक माणूस दुपारी जेवायला यायचा आणि त्याची जीप होती ती पडदे लावलेली, म्हणजे आपले सवाऱ्या वाहक, तो आणायचा, तर झाडाखाली उभी करी एका. तर आम्ही त्या जीपीत जाऊन बसून अभ्यास करू. मग 2 तास आहेत ना आपल्याला, त्या जीपमध्ये जाऊन बसायचं ना अभ्यास करायचं. कर्म असतं. काही नंतर आम्हाला मोठा रेल्वेचा डब्बाच भेटला राहायला. पूर्ण रुक्मिणी मंदिर ते विठ्ठल मंदिराच्या पलीकडे त्याच्यामध्ये पार उड्या मारा, एवढं मोठं कर्म असते. तर आपण जिथं राहतो हा आहे आपला आश्रय. कोणाच्या घरी राहत असू घर आश्रय, मठात राहत असू मठ आश्रय. आणि कशासाठी राहिलो? पांडुरंगाचं दर्शन विषय. प्रवचन ऐकतो आपण विषय, कीर्तन ऐकतो हा आपला विषय, प्रदक्षिणा करून राहिलो हा आपला विषय, इथं येऊन झोपा घालायचा हा आपला विषय. तर जे काही असेल करतो जे, तो आपला काय विषय आहे. आणि जिथं राहतो तो आपला आश्रय आहे. हे सरळ सोपं गणित आहे. आणि यातलं एक जरी गेलं तरी आपलं अस्तित्व नाही टिकणार. आपलं आश्रय गेलं, राहणाऱ्यानं काढूनच दिलं. ज्या धर्मावर शहर तर आलो त्यानं काढून दिलं, राहता येईल का? आता नाही झालं. आश्रय गेला, पंढरपूर सोडावं लागेल. बरं, राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, बरं भाडं नाही, एसीची व्यवस्था झाली, पण विषय सरकारनं लगेच ओठ हुकूम काढला, प्रदक्षिणा करणाऱ्याला दंड. इतकं आपण जिवंत आहे तर लोक तरी असं वाटते एवढं भयंकर नाही होणार, पण काही अवघडच काम आहेत. पूर्वी कायदा होऊ घातला होता, देवाला नारळ फोडणाऱ्याला 5 वर्ष सजा. मग अजून काय धर्माचा नाश व्हावा लागतो? मग नारळच फोडायचं नाही, कारण खायसाठी फोडलं तर चालते, देवाच्या निमित्ताने नारळ नाही फोडायचं. ही अंधश्रद्धा आहे. महाराज, जो ज्यातला निपुण आहे त्यांनी निर्णय द्यायची की नाही? निर्णय कोणी द्यायला लागलं? तुकाराम महाराजांनी ठरवावं परमार्थातली अंधश्रद्धा कोणती आणि श्रद्धा कोणती. या लोकांनी व्यवहारातलं ठरवावं श्रद्धा कोणती. घरातला कचरा काढायचा आणि तो घरातच टाकायचा, तो कुंडीत नेऊन नाही टाकायचा, ही अंधश्रद्धा. हे तुम्ही शिकवा लोकांना. लोक आता घराची रचना करत असताना इंजिनियर सुद्धा तसेच घरं काढून देतात. संडास किचन जवळ, लगेच खा लगेच रिचवा, लगे अशा रचना केलेल्या असतात. तर यांना ही अंधश्रद्धा तुम्ही ठरवा ना. विज्ञानिकांनी, घर रचना करणाऱ्यांनी, गृह खात्याने. तुम्ही परमार्थात नारळ फोडायचं नाही फोडायचं हे एखाद्या नेत्याला कसं काय कळणार आहे? श्रद्धा आहे का अश्रद्धा आहे? तो ज्यातला निपुण आहे त्या निपुण माणसानं हे निर्णय द्यावे. तुकाराम महाराजांनी ठरवावं. कोणी जर परमार्थ करत असेल तर याचा हा परमार्थ श्रद्धेत आहे की अंधश्रद्धेत आहे? हा विठ्ठलाचं भजन करत असताना लगेच एखाद्या सटवाई विटवाईच्या नादाला लागतो, तर ही याची श्रद्धा आहे का अश्रद्धा आहे? तुकाराम महाराजांनी ठरवावं. रोज एका देवाला भजून राहिला तर ही श्रद्धा आहे का अश्रद्धा आहे हे आमच्या तुकोबारायांनी ठरवावं. जे ज्यातले निपुण आहेत त्यांनी ठरवावं. नेनती काही टाना टोना. तुकोबाराय म्हणतात नामस्मरणा वाचून. जर नामस्मरण सोडून दुसरी साधना जर तुम्ही करत असाल तर ही अंधश्रद्धा आहे. इतर देवांच्या नादी लागणं. महाराज मागत काय? कोणाची पूजी भूती खेते. सुरुवात काय?
मागती शीते अवदान, त्याचं पोट भरण्यासाठी ते शीत मागून राहिले देव, आणि तुम्ही त्याच्या नांदाला लागले देवा हे काम होऊ देन, कोर्टातलं काम होऊ देन, ते काम होऊ देन, आमच्या नवसाला पाव. तोच तो कोणाला तरी नवस करून बसलाय, पण त्याच्याच नवसाला कोणी देव पाहून नाही राहिला, तुम्ही त्याला नवस करत बसाल, कसं काय मेळ बसणार आहे? तर ही अंधश्रद्धा आहे. पण तुकाराम महाराजांनी सांगावं, आपण नाही सांगायचं. हे आपला अधिकार नाही. तो ज्यानं आपल्या क्षेत्रातली घाण दूर करायची. शेजाऱ्याच्या घरात घाण पडली म्हणून आपल्या घरामध्ये आपण जर धिंगाणा करत बसलो तर तो शेजारी भरभर येईल, नाकाशी बोटा आणल आणि तुमची अक्कल काढून तुला काय घेणं देणं आहे? एक माणूस रस्त्यावर उभा राहिला, चांगले वारकऱ्याचे ड्रेस आणि गाडीला हात दिला. त्या गाडीवाल्याला वाटलं बा साधू दिसतो, वारकरी आहे, हा नक्कीच आपल्याला काही थोड्या वेळपर्यंतची प्रवासाची मदत मागत असेल बा. आपणही समोरच चाललो, तोही बरोबर रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा आहे म्हणून कदाचित यानं आपल्याला अडवलेलं असेल, म्हणून तो आनंदानं थांबला. वारकरी दिसतो म्हणून उभा राहिला. बसा बाबा. बसाबिसानंतर लायसन काढ. त्याला पहिल्यांदा वाटलं बा गुप्त वेशामध्ये जसे बाहेर बोर्ड लिहिलेले आहेत की चोरांनो सावधान, पोलीस तुमच्यावर साध्या वेशात लक्ष ठेवून आहेत. त्याला वाटलं असेच काही पोलीस असतील हे की साध्या वेशातून आपल्यावर लक्ष ठेवत असतील म्हणून. तो आपला थोडासा स्थिरावला. त्यानं खिशातलं लायसन काढलं आणि दाखवलं. हे आहे. हे काय आहे म्हणला. हे काय आहे म्हणला. तो म्हणे लायसन. असं याला लायसन म्हणतात का म्हणे. बरं दाखव. तुझाच फोटो आहे ना. का कळा ना हा पोलीस नेमका कोणता आहे, का हा इंग्रज काळातला आहे का त्या काळात का रिटायर झालेला आहे का वरचा मधल्या रिकामा असलेला कोणी फिरून राहिला. मग त्यानं सहज म्हणलं की साहेब आपण कोण्या गावचे. कोणाला साहेब म्हणतो म्हणला. सर तुम्ही. तो सर शब्द जो आहे ना महाराज हा युरोपियन आहे. आता अलीकडे कोणालाही सर 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 म्हटल्या जातं. जसे आपल्या शब्दामागचे इतिहास आहेत ना तसे काही इंग्रजी शब्दामागचे इतिहास आहे. हा शब्द का निर्माण झाला. हा शब्द का निर्माण झाला. प्रत्येक शब्दाचा विशिष्ट अशा प्रकारचा इतिहास आहे. प्रत्येक शब्दाला इतिहास असतो. तर हा सर जो आहे ना या सर पदाचा अर्थ होते युरोपमध्ये जास्तीत जास्त गुलाम करून ज्यांनी ज्या माणसांना ठेवलं त्याला जी पदवी दिली जाते त्या पदवीला म्हटलं जातं सर. तेव्हा तुम्ही काही बोलून राहिले नाही, तुम्ही व्यवस्थित ऐकून राहिले. अगदी बारीक सप्रमाण मी बोलतोय तुमच्याशी. प्रत्येक शब्दामागं त्या संस्कृतीचा इतिहास असते ना. आपल्याकडे ज्ञानोबारांना माऊली म्हणतात. जी समष्टीची माता असते तिला माऊली म्हणतात. हा आपला इतिहास त्या माऊली शब्दामागचा. अग्नी शब्दाचा अर्थ होते प्रकाशन करणं. ग शब्दाचा अर्थ होते जाळणं. आणि नी शब्दाचा अर्थ होते नेणं. नी जे दाखवते जाळते व नेते त्याला म्हणतात अग्नी. हा आपल्या अग्नी शब्दामागचा इतिहास. प्रत्येक शब्दाला प्रत्येक संस्कृतीमध्ये इतिहास असतो. तसा हा सर शब्द आहे. सर. आणि हा आहे मूळ फ्रेंच. आणि तो शब्द घेतला युरोपियनांनी. इंग्रजी भाषेसारखी खिचडीची भाषा अजून जगात निर्माण झाली नाही. बँक आहे की नाही. बँक हा शब्द किती व्यवस्थित वाटतो आपल्याला. बँक शब्द मूळ आहे बाक. म्हणजे बसायचा जो बाक असते ना. हे तर अगदी आता आधुनिक शाळेच्या पुस्तकांना हा इतिहास आलेला आहे. आम्हाला BA ला होता अर्थशास्त्रामध्ये हा इतिहास. तर साधा जो बाक आहे तर त्या युरोपामध्ये शावकारीचा व्यवहार बाकावर बसून करत. बाकावर. आणि मग ज्या शावकारांविषयी अश्रद्धा निर्माण झाली समाजाने एकत्र यायचं आणि तो बाक तोडून टाकायचा. ज्या बाकावर बसलेले असायचे म्हणजे समजायचं त्याची बँक उलटली मग बाकावर बसायचे की नाही. मग लोकांनी ते व्यक्तीचे नाव घेण्याऐवजी बाकच म्हणायला लागले. का हो आपला बाक कुठे गेला. बाक. त्या बाकाचं फ्रेंच मधून अमेरिकेमध्ये येऊन अपभ्रंश शब्द तयार झाला बँक. काय शब्द झाला बँक. आता जर कोणी संचयिका म्हणेल तर लोक त्याला येड्यात काढतील आणि बँक म्हणणाऱ्याला सुशिक्षित समजतात. त्या शब्दाच्या मागचा इतिहासच माहित नाही. तो शब्द आपल्याकडे आला आणि आपण त्याला मोठं करून टाकलं. तसं सर शब्दाचा फ्रेंच मध्ये अर्थ होते ज्याचे गुलाम जास्त खूप जास्त त्याला म्हटलं जातं सर. त्याला काय म्हटलं जातं
सर हा आहे फ्रेंच शब्द, युरोपा, आणि तो यांनी युरोपाने घेऊन त्याचा प्रचार केला. सर म्हणजे गुलामगिरी दुसऱ्याला करविणारा तो सर. आणि आमची भारतीय संस्कृती अशी आहे महाराज, इथं गुलाम कोणीच कोणाचं नाही. पोपट जर कोण पिंजऱ्यामध्ये बंद केला तर आमची संस्कृती त्याला परवानगी देत नाही. म्हणजे पोपटाला गुलाम बनवण्याचं विधान नाही, ते राहिलं तर ठीक आहे. कुत्र्याला गुलाम बनवण्याचं विधान नाही. आमच्या संस्कृतीत मुंगीला गुलाम बनवण्याचं विधान नाही. मुंगी सुद्धा आपण गुलाम नाही बनवू शकत. आणि मग गुलाम बनवण्याची परंपराच जर आपल्या संस्कृतीत नाही तर सर कसं काय म्हणता कोणाला? अवघड काम आहे. आणि एक दुसरा शब्द आहे मॅडम. काय शब्द आहे? मॅडम. मॅडम MADAM मॅडम. तर तो मूळ शब्द आहे फ्रेंचचाच मादम. मा शब्दाचा अर्थ होते माझी. आमच्या विदर्भात सुद्धा माय म्हणजे माझं, मा म्हणजे माझी, आणि दम म्हणजे स्त्री, महिला. महिला शब्दाचा अर्थ होते साधूनामपि चित्तम महीयते कंपयते इति यासा महिला. कितीही मोठा साधू असला तरी त्या साधूच्याही चित्ताला चलायमान करते आणि त्याचं साधुत्व संपून टाकते. तिला म्हटलं जातं शास्त्रामध्ये महिला. आणि मादम म्हणजे ही आमची महिला आहे. हो, धर्मपत्नी, पत्नी नाही. पत्नी व्यतिरिक्त जी असते ती म्हणजे सहज भाषेत, सरळ भाषेत ठेवलेली वगैरे वगैरे, अशा स्त्रीला म्हणतात मादम. त्याचा स्पेलिंग तेच MADAM मॅडम असा उच्चार इंग्रजांनी केला आणि तो प्रचलित झाला. आणि त्यांच्याकडे ही पद्धत आहे. 1950 म्हणजे काही जास्त काळ झाला काय, आता कालपर्यंतचा की स्वातंत्र्यानंतरही 3 वर्षाचा विचार करतोय मी. 1950 पर्यंत युरोपमध्ये कुटुंबच नव्हतं. कुटुंबच नव्हतं. कुटुंब कशाला म्हणतात युरोपला कळतच नव्हतं. 1% लोक कुटुंब करून राहतात, 99% लोक ढोरासारखे राहतात. कोणती स्त्री कोणताही माणूस 4-5 दिवस राहायचं, निघून जायचं. एखादा माणूस एखाद्या बाईला म्हातारपणात भेटणार, हा फोटो तुमच्या तारुण्यातला आहे का? हो, मग आपण तुमचं वय 18 वर्ष होतं आणि माझं वय 15 वर्ष होतं, तेव्हा आपण 4 वर्ष सोबत राहिलो होतो. असं ते आहात का तुम्ही? जय श्रीराम, जय श्रीराम. काय जे म्हणत असतील, जय म्हसोबा, जय म्हसोबा, ते श्रीराम कशाला म्हणतात बा? नाही तर जय वेताळ, जय वेताळ, जय राक्षस, जय राक्षस, ते काय आपले नावं घेणार आहेत? जा बाबांनो. तर अशी ती परंपरा आहे. कुटुंब नव्हतं 1950 पर्यंत. ही पत्नी, तो मुलगा, ही माय, तो बाप, असं कुटुंबच नव्हतं. त्यामुळे नातेच नाही. कुटुंबाशिवाय नातं असते काय? मावशी, मामा हे कुटुंबातले नाते आहेत. म्हणून ठरलेला एक शब्द माणसांसाठी अंकल आणि बायांसाठी अंटी, म्हणजे सरकी नाहीच. अंटी आणि अंकल, नातच नाही ना. माय नाही, मावशी नाही, मामा नाही, काका नाही, काकू नाही. मग सगळ्यांसाठी एक ठरलेला शब्द अंकल अंटी, अंकल अंटी. आणि आता सगळेजण अंकल आणि अंटी म्हणतात. मस्त गोड शब्द आहे. मावशी म्हणा, मामा म्हणजे मावशीला मामा नाही, प्रसंगानुसार मावशी म्हणा, मामा म्हणा, श्रीमान म्हणा, महाशय म्हणा, महोदय म्हणा. किती छान छान शब्द आहेत. त्या मॅडमचा अर्थ होते ठेवलेली बाई. सहज म्हणतात महाराज मॅडम. कशावरून विषय निघाला होता आपला? वारकऱ्याने गाडीला हात दिला. तो गाडीवाला म्हणायला लागला, अहो सर तुम्ही कुठले? सर 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 कुठले म्हणला? सर वीर नाही म्हणला मी. मग मी वारकरी आहे. तो नाही वारकरी आहे, मग लायसन कोण मागून राहिला? आणि माझी इच्छा झाली. असं होय, मग कधी सांगतो म्हणे इच्छेला प्राधान्य आहे म्हणून. त्यानं गाडी उभी केली, स्टँडला लावली, हेल्मेट काढलं, आरशात घातलं, पायातली चप्पल काढली, चांगली सोलाची होती, खंदिशी वाजवली. काय काहून? इच्छा झाली. अरे मग मी तुला म्हणलं होतं ना माफ कर. मी 2 खेप म्हणतो सॉरी 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 सॉरी. म्हणजे 3-3चं एक ग्रुप, असं 3-6 वेळेस झालं, म्हणजे 2 खेप झाला. सॉरी सॉरी म्हणून तो आपला पुढे निघून गेला. बरं, जसा वारकरी लायसन नाही तपासू शकत, काय काम आहे त्याला परीक्षा करायचं? ते काम ज्याचं आहे तो करू जाणे, ज्याचं आहे त्याने करावं महाराज. तसं प्रीतिशौनक चित्ते ते, शौनकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे असं सूत महाराज म्हणून राहिले. कशामुळे, कशावरून यांना कळालं की यांच्या अंतःकरणात भगवंताचं प्रेम आहे? काय पुरावा आहे याला? भगवंताची प्रीती असण्याचं शौनकांजवळ, सूत महाराजांजवळ शौनक संबंधी काय पुरावा आहे?
कशा वरून अशा प्रकारे सूत महाराजांनी विधान केलं, प्रीती शौनक चित्ते ते, शौनकांच्या अंतःकरणात भगवंताविषयीचं प्रेम आहे. महाराज हे हेतूवरून कळालं, हेतूवरून साध्य कळत असते. डोंगरावर अग्नी आहे, वन्यमान एवढंच अनुमान करा, वन्यमा धुमात एवढंच अनुमान संपलं. उच्च न्यायशास्त्र जेव्हा आपण शिकायला पुढे जातो ना, तर तेव्हा हे सुरू होतं. मग अशा पक्षाचं नावच घेत नाही. आपल्याला जे महाराष्ट्रात न्यायशास्त्र माहित आहे तेवढ्यानुसार पर्वतो वन्यमान धुमात, यो यो धूमवान सस वन्यमान यथा हृदय, हे झालं पूर्ण अनुमान. पंच वाक्यांनी अवयवांनी युक्त हे वाक्य आहे. पर्वत तावर अग्नी आहे, पर्वत अग्नीने युक्त आहे. कशामुळे? धूर दिसत असल्यामुळे. जिथं जिथं धूर असते तिथं तिथं अग्नी असते. यथा हृद म्हटलं मी, माफ करा. यथा महान असं उदाहरण काय म्हणजे स्वयंपाकघर, त्यात धूर दिसतो म्हणून तिथं काय अग्नी अशा प्रकारची आहे. स्वयंपाकघराचं उदाहरण दिलं, अव्यतिरेकी उदाहरण तर असं आहे. तर मग पुढे न्यायशास्त्र जेव्हा पंचलक्षणी सिद्धांत लक्षणी आपण शिकतो तर त्यामध्ये फक्त एवढंच म्हटलेलं असते, वन्यमान धुमात, वन्यने युक्त आहे. कोण? तर पर्वत म्हणा, काय जे असेल ते. कशामुळे? धूर दिसत असल्यामुळे. असं पंच अवयवान्वित वाक्य थोडक्यामध्ये करून टाकलं. तर याला हेतू म्हणतात. धुमावरून जशी अग्नी कळावी, हेतूवरून साध्य जसं कळत असतं तसं शौनकांना काही हेतू कळाले आणि त्या हेतूवरून असा अंदाज लागला की शौनकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे. कसा काय अंदाज लागला? काय हेतू आहेत? महाराज मुळात आपण असं चिंतन करूया पहिल्यांदा की भगवत भक्त काय मागत असतात हे पहिल्यांदा पहा. भगवत भक्त साधू पुरुष महात्मे काय मागत असतात, त्या मागण्यावरून भगवत भक्ताची भगवत्ता अशा प्रकारची ठरते. आमच्या प्रीती संदर्भकाराने याविषयी काही चिंतन केलं. काय मागतात भगवत भक्त? पहिले तर पृथू महाराजांनी सांगितलं की साधू काय मागतात. भगवत पदानुस्मरणादृते सताम निमित्त मन्यद भगवन विद्महे. भगवत पदानुस्मरणात ऋते सताम निमित्तम अन्यत भगवन न विद्महे. पृथू महाराज स्वतः भगवंताजवळ म्हणतात की हे भगवन, हे भगवंता, भगवत पदानुस्मरणात ऋते सताम, जे संत असतात, महात्मे असतात, ते महात्मे, ते साधू संत तुझ्या चरणाला सोडून दुसऱ्या कशाचीच मागणी करत नाहीत. भगवत भक्तांच्या मागणीतून फक्त काय निघणार आहे की तुझे पाय आम्हाला दे. आता दृष्टी पुढे ऐसा चितू राये जो मी तुझं पाय. महाराज बस वेळोवेळा म्हणा, कुठं कुठं पांडुरंगा म्हटलं तर अखंड तू आमच्या दृष्टिक्षेपामध्ये फक्त राहा, दुसरी आम्हाला काही अपेक्षा नाही. असा एक तरी भगवत भक्त दाखवा मंडळी की ज्याने भगवंत सोडून दुसरी काही याचना केली, दुसरं काही मागितलं. ज्ञानोबारायांकडे पहा. ज्ञानोबाराय म्हणतात रूप पाहत आलोचने सुख झाले ओ साजने. ज्ञानोबाराय म्हणतात बस मी माझ्या जीवनाचं कल्याण केलं, मी भगवंताचं रूप पाहिलं. आणि त्यात साजनी म्हणून बोलतात. ज्ञानोबाराय मैत्रिणीशी बोलतात. का बरं स्त्री भावातून बोलत असतील? त्याचे अनेक कारण आपण सांगू शकतो. त्याचं साधं सरळ कारण तर हे आहे की महाराज सिद्धांतच असा आहे की जगामध्ये एक देव सोडला की माणूसच नाही. स एव वसुदेवासु साक्षात पुरुष उच्चते. एक वसुदेव भगवान श्रीकृष्ण पांडुरंगच पुरुष आहे, साक्षात पुरुष आहे. आणि स्त्री प्रायम इतरच सर्वम जगत ब्रह्म पुरस्सरम. सगळं जगत स्त्री आहे. कोणतं त्यात कोण कोण आहे म्हणे? जगत ब्रह्म पुरस्सरम, ब्रह्मदेवापासून. मग आता तुमच्या माझ्यासारख्या पुरुषांचं काय विचार करता? ब्रह्मदेव सुद्धा जरी तुम्हाला माणूस वाटत असला तरी तो माणूस नाही, तो स्त्रीच आहे. डायरेक्ट पुराणांनी शास्त्रांनी आपल्याला असे दाखले दिलेत. सगळं जगत स्त्रीच असल्यामुळे ज्ञानोबाराय ही जगतात असल्यामुळे स्त्रीची भूमिका घेऊन बोलतात की हे मैत्रीण, मला भगवंताचं मी रूप पाहिलं आणि त्यामुळे मला खूपच सुख अशा प्रकारचं झालेलं आहे, आनंद वाटलेला आहे. म्हणजे ज्ञानोबारायांना सुद्धा भगवंताच्या दर्शनातच कल्याण वाटलं. तुकोबारायांना सुद्धा भगवंताच्या दर्शनातच कल्याण वाटलं. एकनाथ महाराजांना सुद्धा आनंदी आनंद मनाशिपही झाला.
देखिला सावळा पांडुरंग. नाथ महाराज म्हणतात आनंदी आनंद मनाशी पै झाला, माझ्या मनाला आनंदी आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. देखिला सावळा पांडुरंग, या पांडुरंगाचं मी दर्शन केल्यामुळे मला आनंदी आनंद झालेला आहे. म्हणजे जगातला असा एक भक्त तरी दाखवा की जो म्हणून राहिला माझा मठ बांधला आणि जमलं. असा एक भक्त तरी दाखवा, मला मुलगा नव्हता आणि मुलगा झाला त्यामुळे माझं आता जमलं. असा एक भक्त तरी दाखवा की मला वाहनाची अपेक्षा होती आणि वाहन मिळालं, जमलं. एक भक्त दाखवा की मला शिष्य भरपूर पाहिजे होते आणि आज ते मिळाले त्यामुळे माझं जमलं. असं एकही नाही महाराज. आणि आमच्या पृथू महाराजांनी ग्वाही दिली, भगवत पद अनुस्मरणात ऋते सताम न. भगवंताचे चरण सोडून, भगवंताचे पाय सोडून, भगवंताचं प्रेम सोडून जगातल्या कोण्याच भक्ताला दुसरं काही नको आहे. सगळ्या भक्तांचं प्रेमाचा विषय जर कोण असेल तर भगवंत आहे. निमित्तम अन्यत भगवत न विद्महे. दुसऱ्या निमित्ताकडे भगवत भक्त अगदी नजर सुद्धा टाकत नाहीत भगवंताला सोडून. काय काय देव केलं महाराज. स्वर्ग, वैकुंठ, ब्रह्मलोक हे तर दूर. इथल्या इथं आमच्या भगवंतानी काही थोडं छटाक दीड छटाक देण्याचा प्रयत्न केला तर नाही घेतलं. आपण एक कथा पाहिली होती पहा, आपण थोडीशी पुनरावृत्ती करू. तुकाराम महाराजांनी एका शेतावर रखवालदार ठेवलं, पक्षी हाणायचे. तुकाराम महाराजांनी ते घेतले दगड, फिरवले, मारले. गोपनीने एक दोन फेकला, परत विचार करायला लागले, अरे सगळे हे वृक्ष, हे पक्षी आपणच होतो एका काळात, आपले सोयरे आहेत. महाराजांनी अभंग म्हणून त्या पक्ष्यांना अधिक बोलावलं. लागले खायला. शेतकऱ्याला राग आला. तो म्हणायला लागला मला एवढं धान्य होत होतं आणि वर्षाला जर एवढं धान्य झालं नाही तर तुझं घर घेऊन टाकेल. तुकाराम महाराज दुसरं काहीच नव्हतं. महाराजांचं घर त्यानं लिहून घेतलं की जर एवढं धान्य नाही झालं तर तुझं घर दुसऱ्याच दिवशी माझ्या ताब्यामध्ये येणार. महाराजांची सही, गावातले काही शिष्टमंडळ आणि पिकायला लागलं महाराज. आता जिथं भगवंत देणार आहे तिथं घेणाऱ्याची काय क्वालिटी आहे. एवढं दिलं की बैलबंडीने तो शेतकरी इमानदार होता. जेवढं वर्षाला व्हायचं तेवढं धान्य घरात भरलं आणि बाकीचं सर्व धान्य त्यानं तुकाराम महाराजच्या घरी आणून दिलं. आणि हे तुमचंच आहे. महाराज म्हणले हे कसं काय आलं इथं. म्हणे हे तुमचं आहे. माझं कसं काय. मी तुमच्या शेतात मजुरी केली, मजुरी द्या. तुम्हाला भरपूर धान्य झालं पाहिजे तेवढं, तर मी जी जागा लिहून दिली होती ती जागा माझी मला परत करा. एवढं धान्य मला देण्याचा काय संबंध येऊन राहिला. महाराज तो ऐका ना. पण तो जर ऐकत नाही, ब्रह्मांडपती असणाऱ्या देवाचं साधू संत ऐकत नाही तर तुमच्या माझ्यासारख्याच काय ऐकणार. नेमा नटळे निर्धारी. तुकाराम महाराजांनी सांगितलं जा रे घेऊन. महाराज दोन दोन तीन तीन माणसं एकमेकाला हात लावून देऊन सगळं धान्य घेऊन गेले. आहे काही अपेक्षा. संध्याकाळच्या घासाची चिंता न ठेवणारे साधू संत असतात. आणि पृथू महाराज म्हणतात तुमच्या पायाला सोडून दुसरं काही नको. निमित्तम अन्यत भगवान विद्महे. दुसरं काहीही भगवंताला सोडून भगवत भक्तांना नको असते. मग दुसरं काहीही म्हणजे नेमकं काय. दुसरं काही म्हणजे नेमकं काय असा प्रश्न विचारला तर आमच्या तुकाराम महाराजांनी विचारलं, तुका म्हणे तुझं आम्हाशी न लगे दसोडी. दसोडी कळते ना, दशी दशी कशी दशा असेल महाराज साधू संतांची याचा विचार करा. शेतामध्ये काडी कुडी वेचतात तो आमच्याकडे. पेरायच्या आधी एवढ्या एवढ्या काड्या कुड्या वेचून सगळं शेत स्वच्छ करायचं असते. तर त्या शेतामध्ये पडणारी एवढीशी काटकी काडी दशी. तर तुकाराम महाराज म्हणतात तुझी आम्हाला दशी नकोय. आमचं जे कर्म असेल त्या कर्मानुसार आम्हाला तू फक्त दे. कसं तरी आमच्या तोंडामध्ये भाकर आमच्या कर्मानुसार घाल आणि बस आम्हाला फक्त तुझी भक्ती हवी आहे. मग ज्या भक्तांना दसुडी नकोय महाराज ते भगवत भक्त दुसरीकडे प्रेम कसं काय करतील. ही प्रीतिसंदर्भकारांनी सांगितलं की ज्याच्या अंतःकरणात भगवंताविषयीचं प्रेम आहे त्याची मागणी काय असते. हे झालं पृथू महाराजांचं. अक्रूरांना जेव्हा कंसाने पाठवलं तेव्हा अक्रूराच्या मुखातले शब्द मी तुम्हाला सांगतो. अक्रूर महाराज म्हणतात किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमम तप किम वा थाप्य हरते दत्तम यद द्राक्षाम्य भ केशव. अक्रूराचे शब्द आहेत. कंसाने पाठवलं. महाराज अक्रूराचं एक मन कंसाला शिव्या देऊन राहिलं आणि एक मन धन्यवाद देऊन राहिलं, थँक्यू म्हणून राहिलं.
जमेल तेवढं आपल्या आपल्या भाषेचा प्रयोग करायचा. प्रसंग आला की दुसरी भाषा वापरायची. तुम्हाला इंग्रजी आवडते ना, मग इंग्रजाच्या प्रांतात जाऊन राहा. ज्या देशात राहतात तिथली भाषा बोलणं गरजेचं आहे की नाही. आमच्या म्हाताऱ्या बिताऱ्या असतात आणि त्यांना ते अर्ध इंग्रजीतच सांगतात. म्हाताऱ्याला काय कळायचं ते? भोळ्या भाड्या साधी मराठीच तर कळत नाही. घशिष्ट या शब्दाचा अर्थ काय होते माहिती सांगा बरं? मराठी आहे, येते का सांगा बरं आपल्याला? मराठीचा मेळ नाही बसून राहिला. घव घव या शब्दाचा अर्थ काय होते? मराठी शब्द आहे ते सगळे. कुठं कळून राहिले आपल्याला? मग मराठी नाही कळत, इंग्रजी का बोलावं? ज्याला जी भाषा बोलावी वाटते त्यानं ती भाषा बोलण्याची उर्मी स्वतःच्या देशात जाऊन फेडावी. त्या त्या देशात जायचं. इंग्रज बोला वाटते इंग्रजीत जा, अशा पद्धतीनं आहे. काम पडलं, एखादा पुढचा अनाकलनीय एखादा शब्द बिब्द ठीक आहे, पण सगळे व्यवहार म्हातारे गेले तरी त्या साहेबांना एवढ्या आकली नसतात, अर्ध इंग्रजी बोलतात बा. एखादी आजी जर गेली कोर्टामध्ये काही लिहायला, बा माझा पोरगा मला त्रास देऊन राहिला, तर ते सरळ तिथले पोलीस सूचना देतात तुम्ही FIR करा. आता FIR काय कुणास ठाऊक आहे बा, काय कोणाला कळून राहिले FIR? ती म्हातारी म्हणते बा हे FIR काय आहे कुणास ठाऊक. एखादा अर्धा इंग्लिश शिकले FIR फायर करा. मग आता काय स्पेलिंग सांगून राहिले ना तुम्ही FIR फायर. आता पोलीस तुमच्याजवळ फायर काय करायचं? साधा सरळ बा तुमचे जे काही म्हणणं आहे ते तुम्ही त्या पोलिसाजवळ जाऊन लिहून द्या असं म्हणलं तर म्हातारीला कळते, मग ती जाऊन सांगते. पत्र म्हातारी लिहून द्यायला जसं एखाद्याकडून लिहून घ्यायला लागली तर तिला पत्राची भाषा नाही बोलतायत. तुम्हाला इंग्रजी काय कळणार आहे? लहानपणची गोष्ट, एक आजीबाई आमच्याकडून आमच्या वडिलाकडून पत्र लिहून घेत होत्या. आणि आजीबाई म्हणजे तिचे सासू सासरे जिवंत होते आणि पत्र लिहून घ्यायला सुरुवात केली. आता पत्राची पद्धत काय? तीर्थरूप मामाजी, मामाजी यांना नमस्कार. पत्र लिहिण्याचे कारण असे की माझं असं, मग असं करून करून आपली सून लाडकी नसली तरी आपलं लाडकी सून, आणि मग खाली सही. ही पत्राची पद्धत आहे ना. आणि माझे वडील बसले, रामेश्वर बोलली म्हणे पत्र सुरू. काय लिहू? माझे वडील म्हटलं त्याला म्हणा माझ्या पाटल्या आणून देईन घ्या. पत्रा देव असं कसं काय सुरुवात करायची? त्या पाटल्या म्हणजे तुमच्याकडे आहे की नाही काय माहिती, आमच्याकडे जुन्या बाया चांदीचे कडे घालायच्या पा. 1.5 किलो अजून आमच्याकडल्या बुड्याच्या अंगात चांद्या आहेत. 1.5 किलो हे किलो अगदी आहे पूर्वीच्या बायांच्या इकडेही पाहिल्यात पा. इथं बी असायचं काही हे असायचं. आता अलीकडल्या बाया नाही ते घालत. त्याला म्हणत माझ्या पाटल्या आणून दे. ही पत्र लिहायची पद्धत आहे का? आणि हिला जर इंग्रजी सांगितल्यावर काय कळणार आहे? तर आपल्या देशात आपल्या भाषेचा वापर करावा. कोण्या शब्दाचे इतिहास माहीत नसतात, बिनधास्त आंधळ्यावानी त्या शब्दांचे प्रयोग आपल्याकडून केले जातात. काय सांगत होतो आपण? अक्रूराविषयी बोलून राहिलो. एका मनाने अक्रूरजी कंसाला शिव्या देतात, कारण प्लॅन करायला अक्रूरांना कृष्णाला आणून मारणार आहे. आणि एक मन कंसाला धन्यवाद देऊन राहिलं की अरे वा कंसा, आज तुझ्यामुळे किम मया चरितम भद्रम किम तप्तम परमम तप. अक्रूरजी म्हणतात किम मया चरितम भद्रम, कोणतं आचरण माझ्याकडून चांगलं झालेलं आहे. काय भद्रा, भद्र म्हणजे कल्याणकारक. काय कल्याणकारक आचरण माझ्याकडून घडलेलं आहे. किम तप्तम परमम तप, मी कोणत्या प्रकारचं तप केलेलं असेल बरं? छान तप केलेलं असेल बरं, की ज्या तपाचं फळ किंवा अथवा अपि अर्हते दत्तम यद रक्षाम्यघम केशव, द्रक्ष्यामी अहम केशव. आज मी केशवाचं दर्शन करणार आहे. आज मी केशवाचं दर्शन करणार आहे. कंसाने आज्ञा दिली कृष्णाला घेऊन या. आज मी गोकुळात वृंदावनात जाणार आहे. आज मी कृष्ण पाहणार आहे. आणि स्वतःला लगेच म्हणतात धन्य आहे माझं भाग्य, धन्य आहे माझं कर्म, धन्य आहे माझं प्रारब्ध. कुणास ठाऊक मी कोणतं आचरण केलं, कुणास ठाऊक मी कोण्या तपाने तपलो, कोणतं तप मी केलं की ज्या तपाचं फळ, ज्या कर्माचं फळ, ज्या शुद्ध आचाराचं फळ म्हणून आज मला भगवंताचं दर्शन घडत आहे. म्हणजे एवढ्यासाठी मी सांगून राहिलो की ज्या भक्ताचं भगवंतावर प्रेम असते त्याला दुसरं काय हवं असते भगवंत सोडून सांगा. एवढ्यासाठी उदाहरण दिलं. पृथ्वी महाराज सुद्धा म्हणतात दुसरं काहीच नको, दुसरं काहीच नको. याचं आपण वर्णन करता करता तुकोबारायांकडे गेलो की काहीच नको म्हणजे नेमकं काय? दसडी सुद्धा पाहिजे नाही, एवढं काहीच नको.
अक्रूर महाराजांना विचारत, अहो तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, आज देवाचं दर्शन करणार आहे, माझं तप, माझं कर्म, माझं जे काही शुद्ध आचार असेल तो सगळा आज फळाला येणार आहे, कारण आज मी भगवंताचं दर्शन करणार आहे. यातच ते धन्यवाद देतात. भगवंतावर जो प्रेम करतो तो भक्त, त्याच्या प्रेमाचा विषय दुसरा कोणीच नाही, त्याला म्हटल्या जातं भक्त. आणि आज शौनकांविषयी सूत महाराज म्हणतात, प्रीती शौनक चित्ते ते. शौनकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे, कारण भगवंताला सोडून दुसरं प्रेम शौनकांच्या अंतःकरणात नसूच शकते. पण प्रमाण काय? हे झालं, शौनक भगवत भक्त आहे, शौनकांनी भगवत भक्तीविषयी मागणी मागितली, याला तरी प्रमाण काय? महाराज अगदी 7वा का कितवा श्लोक आपण पाहला, 7वा श्लोक, श्रेयसाम यद भवेत् श्रेय पावनानां च पावन कृष्ण प्राप्तिकरम शश्वत शश्वत तद्वदाधुना. तर श्रेयसाम यद भवेत् श्रेय, कल्याणाचं हे कल्याण असणार, पावनानां च पावनम, पावनांनाही पावन करणार. आणि कशी साधना सांगा? शौनक सुतांना विनंती करतात, कृष्ण प्राप्तिकरम, कृष्ण प्राप्तिकरम, भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होईल अशा प्रकारची साधना तुम्ही आम्हाला सांगा, अशी मागणी शौनक करतात. मग आता जो भगवंताच्या प्राप्तीची मागणी करून राहिला, मग तो प्रेम थोडी दुसऱ्यावर करणार आहे, जे हवं आहे तिच्यावरच आपण प्रेम करणार आहे. भगवंताची प्राप्ती यांना हवी आहे, याच्यावरून सूत महाराजांनी अनुमान लावलं किंवा स्पष्टच अशा प्रकारे म्हणा. आणि सूत महाराजांच्या मुखातला शब्द निघाला, प्रीतीही शौनक चित्ते ते. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे शौनकांनो, त्यामुळे विचार्य अतः विचार्य वचमी, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने विचार करून वचमी बोलतो. विचार करून बोलतो म्हणजे तुमचा अधिकार काय आहे याचाही विचार करतो, जे मी सांगणार आहे ते तुम्हाला कळेल न कळेल याचाही विचार करतो, माझाही विचार करतो, काळाचाही विचार करतो. महाराज जे आपण करतो त्याच्या संबंधातला सगळा विचार करून सुरुवात करणं, याला शास्त्रामध्ये आरंभ म्हटलं जातं. हे पक्क ध्यानात ठेवा. अडाण्यावानी सुरुवात करणं याला आरंभ म्हणत नाहीत. सगळा विचार करा. जसा त्या कीर्तनाच्या संबंधाने एक शब्द वापरतात, करा रे आरंभ. हा आरंभ शब्द तिथं खूप वापरला जातो. वेळ झाली 9 वाजला, आता काय करा, कीर्तनाचा आरंभ. तर आरंभाचा अर्थ सुरुवात करतात. मग पकवाज नाही लावलेला, करा सुरू, महाराजाला स्वरज्ञाने आल्यावर लावू. विना नाही लावलेला, करा सुरू, महाराजांना सगळं कळतं, आणि करा सुरू, मग महाराज आल्यानंतर आपण विना लावू, महाराज आल्यावर करू. मग आता हे जी सुरुवात केली जाते ना कीर्तनाची, तर शास्त्रानुसार याला सुरुवात नाही म्हणता येत, याला आरंभ नाही म्हणता येत. का? आरंभ त्याला म्हणतात कोणत्याच प्रकारची त्रुटी न ठेवता केलेली सुरुवात, त्याला म्हणतात आरंभ. श्रोत्यांना पूर्णतः बसायला टाकणं, मंडपातली पूर्ण उजेडाची व्यवस्था करणं, माईक वगैरे क्लिअर असणं, पकवाज व्यवस्थित लावलेला असणं, विना व्यवस्थित असणं, सगळ्या टाळकऱ्यांच्या टोप्या घरी विसरलेल्या असणं, पकवाजा पॅन्ट फुल पॅन्टवर असणं, आरंभ करणारा अगदी 100 पॅन्ट नेसून सुरुवात करणारा असणं, हे नाही महाराज. अगदी सगळे टाळकरी धोत्रात, सगळ्यांच्या डोक्यामध्ये टोप्या, सगळे अगदी वारकऱ्याच्या वेशामध्ये, पकवाज लावलेला, विना लावलेला. विण्याला पूर्ण तार अपेक्षित आहे. जर 5 ताराचा विना असेल तर तो एकतारी करून टाकेल असते लोकांना. एकतारीची भजनं ऐकले ना तुम्ही? 5 तारा असताना त्यात तर एकच तार, तो पिवळा तार तर कधीच नसते. ज्याला काय म्हणतात, त्याला काहीतरी म्हटलं आता, तो पितळाचा तार नसतो का विण्याला, तर तो तर अगदी कुठंच नसतो. कुठं म्हणजे पंढरपुरातलं नाही बोलत मी, बाहेर गावचं बोलतो. ज्याच्या घरच्या, आणि काही तर विण्याला छिद्र म्हणले, काहून चिटकवलंय बा खालून. एका गावाला मी कीर्तनाला गेलो, ते प्लास्टिकचं काही खालून चिटकवलेलं होतं. म्हणलं काय, मी असं चपायला लागलो, हात चाललाच पुढे, म्हणलं कुठपर्यंत जातो बुवा, एवढा हात गेला विण्यात, त्याला छिद्र पडलेलं. त्या आवाजाला
ध्वनी गोड निर्माण कसा होईल त्याचा? तर या जे सुरुवात केली जाते याला सुरुवात नाही म्हणत कीर्तनाला. सगळं बरोबर असलं आणि मग जी सुरुवात केली जाते त्याला म्हटलं जातं आरंभ. सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आणि का झालं का हो, केला आरंभ हो. मग ब्राह्मण म्हणते आता तुम्ही कुंकू टाका. कुंकू कुठं आहे? कुंकाचा पत्ता नाही, फुलाचा पत्ता नाही, बुक्क्याचा पत्ता नाही, काहीच नाही. फक्त लाया आणून ठेवल्या तर जणू मुर्दा पुरवणं चालू आहे. लाया टाकतात ना, तुमच्याकडे टाकतात का हे मुरमुरे चुरमुरे? हा, मग तेच ते मुरमुरेच बा. तर मुरमुरे आणून ठेवले ते सत्यनारायणाच्या पूजेला. त्यात पैसे टाकून दे थोडे चिल्लर बिल्लर, म्हणजे सत्यनारायणाचा आपण रामनाम सत्य हे करून टाकू. पूजेला बसले आणि साधं तुमच्यावर हळद कुंकू नसावं, अवघड काम आहे. सगळं बरोबर करून जी सुरुवात केली जाते त्याला शास्त्रामध्ये आरंभ म्हटलं जातं. हे पक्क ध्यानात ठेवा. परीक्षेला गेला आणि पेनच घरी राहिला, आरंभ नाही. सगळी बरोबरी करणं याला आरंभ म्हटलं जातं. म्हणून महाराज आमचे सूत महाराज, भागवताची सुरुवात आहे ना, विशेष आहे बरं. भागवताचे सगळेच मोठे वक्ते आता सूत महाराज बोलणार आहेत. आणि विशेष हा हे आश्चर्य वाटतं की हे साधू संतांच्या एवढ्या बुद्ध्या फिरतात कशा. भागवताची सुरुवात आहे म्हणजे भागवताचा काय झाला, सुरुवात म्हणजेच काय, आरंभ. आणि आरंभ विचार करून करायला पाहिजे की नाही. आणि आज वक्ता बोलणार आहे. व्यास महाराजांनी तर स्तवन केले, स्तुत्या केल्या आणि शौनकांच्या हातामध्ये धुरा दिली. शौनक महाराजांनी 4थ्या श्लोकापासून सुरुवात केली बोलायला. 8व्या श्लोकापर्यंत शौनक महाराज बोलले. पण 8व्या श्लोकापर्यंत शौनक महाराज बोलले, पण त्यांनी की भागवत नाही ना. आता भागवताचं उत्तर देण्याचे काम सूत महाराज करणार आहेत. म्हणजे आरंभ कोण करणार आहे? सूत महाराज करणार आहेत. मग आरंभ हा आरंभाच्या लक्षणात बसायला पाहिजे. महाराज पहिलाच शब्द आमच्या सूतांचा आहे, वचमी विचार्य. मी बोलेल पण विचार्य, विचार करून बोलेल. जे तोंडात आलं ते बोलून द्यावं. मुमी आयासो भगदिया, असं मी करणार नाही. मी विचार करेल. मग विचारामध्ये मी माझा विचार करेल, वेळेचा विचार करेल, तुमच्या अधिकाराचा विचार करेल, माझ्या अधिकाराचा विचार करेल, माझ्या कुवतीचा विचार करेल. आणि हे सगळं ध्यानात घेऊन आणि मग मी तुम्हाला बोलेल. थोडक्यात अधिकार तैसा करू उपदेश, जसा अधिकार असेल त्या पद्धतीनं मी तुम्हाला उपदेश करेल. महाराज एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रातला परमविदुष असतो, परमविदुष असतो. दुसऱ्या क्षेत्रातलं त्याला काही नाही कळत. मग दुसऱ्या क्षेत्रातलं त्याला कळत नसल्यामुळं त्याच्याजवळ त्या गोष्टी बोलत राहणं वेडेपणा आहे. काही नाही त्याला कसल्याच प्रकारची किंमत अशा प्रकारे नाही. त्याचा जो अधिकार आहे त्या अधिकारानुरूप बोलणं हे शहाण्या वक्त्याचं काम आहे. शहाणा वक्ता तो आहे जो श्रोत्याचा अधिकार समजून उमजून बोलतो. वेदांत शिकणाऱ्याला भक्ती सांगत राहिले. जसं आपण परवाला बोलून गेलो, उद्धवजींना गोपी न कळल्यामुळे झालेली फजिता. त्या भक्तीतल्या तज्ञ आणि उद्धव वेदांतातले तज्ञ, हे वेदांतीन ते भक्ती, काही होता दोघांच्या चर्चेचा मेळ? काहीच नाही. आणि उद्धव त्यांना सांगतात अखंड भगवंताचं स्मरण करा. गोपी म्हणतात याला येळ लागलं, आम्ही अखंड स्मरण करून राहिलो म्हणून आम्हाला वेदना होऊन राहिल्या. आणि हा म्हणते अखंड स्मरण करा. चल दिला उद्धवजीचीच फजिता अशा प्रकारे झाली. अधिकार कळावा म्हणून सूत महाराज म्हणतात विचार्य वचमी. मी तुमच्याशी आंधळ्यावानी बोलणार नाही, मी विचार करेल. कारण तुम्ही कशाचे अधिकारी आहात. तुम्हाला वेदांत सांगावा का तुम्हाला सांख्य सांगावं, का तुम्हाला न्याय सांगावा, का तुम्हाला जैन शास्त्र सांगावं, का तुम्हाला यज्ञ एखादी पूर्वमीमांसा सांगावी, का तुम्हाला कथा सांगावी, का भगवत भक्ती काय सांगावं. विचार्य वचमी, मी पूर्ण विचार करेल आणि मगच तुमच्याशी बोलेल. बरं महाराज तुम्ही काय सांगणार आहात आम्हाला हे तर सांगा. मग सूत महाराजांनी मी काय सांगणार आहे हे सांगितलं. सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम, संसार भयनाशनम सर्व सिद्धांतम सिद्धांत निष्पन्नम विचार्य वचमी. संसाराची भीती नष्ट करणार जे आहे ते सर्व सिद्धांताचा निष्कर्ष मी तुम्हाला सांगणार आहे. संसाराच्या भयाचं नाश करणार. संसार संसरती संसार, जो अखंड सरत राहतो, खूप वेगाने सरत राहतो त्याला संसार म्हणतात. मला संसार इतक्या द्रुत गतीने सरकत राहतो की त्याचं सरकणं आपल्याला कळत नाही, अतिवेगानं.
एखादी गाडी जर खूप वेगानं चाललेली असेल तर त्या गाडीचे चाकं फिरतात हेही आपल्याला कळत नाही. असं वाटतं हे चाकं काय स्थिर उभे आहेत, स्थिर वाटतं. कशामुळे झालंय? अतिवेग. अतिवेगामुळं स्थिरतेचा भ्रम होतो. तसं या संसारावर आपल्याला स्थिरतेचा भ्रम आहे. आम्ही इकडं आलो परमार्थात. सुरुवातीची गोष्ट म्हणजे 2001ला आलो आणि घरी पहिल्यांदा गेलो 2004ला. म्हणजे 3-4 वर्ष घरीच गेलो नाही. मधले 2 वर्ष तर भाड्यालाच पैसे नव्हते, ते जमलेच नाही. म्हटलं मग असू द्या बाबा, राहा बरं. 1.5 वर्ष तसा राहिलो. मग कशी तरी भाड्याची व्यवस्था आल्यावर 3-4 वर्षांना आम्ही पहिल्यांदा घरी गेलो. मग घरी गेल्यावर आमची बहीण लहानी, आमचा भाऊ माझ्या पुढे आलो आणि मी आईला म्हटलं हे कोण आहेत 2 जण? सख्या भावाला आणि सख्या बहिणीला अगदी पाकच नाही ओळखलं, म्हणजे काहीच मेळ नाही. आईला विचारलं हे 2 जण कोण आहेत? इतका बदल झालेला की काही जमीन आसमानचं जसं म्हणता पूर्व पश्चिम एवढा बदल. हे कोण आहेत? आई म्हणते बाबू ही मंदान हा शिवा, ही बहीण तुझी ना हा तुझा लहाना भाऊ आहे. म्हणजे जास्त काळ गेल्यामुळे ओळख नाही पटली. एखादं बाळ पाहायचं 8-9 महिन्याचं आणि परत ते 20-25 वर्षानं पाहायचं, कोण ओळखन? काहीच मेळ नसतो. संसार तो अति दिवसानं पाहिल्यामुळे तुमच्या बदल लक्षात होईल, पण तुमच्या नजरेसमोर जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला बदल कळत नाही. कारण जो वेगवान बदल आहे तो तुमच्या पुढे घडत राहतो आणि तुम्हाला सगळं स्थिरच वाटते. मग स्थिरच वाटते. संसार हा अतिवेगानं स्थिर वाटतो, पण खरं जर पाहिलं तर संसार स्थिर नाही. तुझं विना काही आमचे तुकोबाराय म्हणतात. स्थिर राहे ऐसे नाही देवा, तुला सोडून या जगामध्ये दुसरं स्थिर राहील असं काही नाही. खऱ्या अर्थानं स्थिर राहणारा फक्त कोण आहेस? तू आहे. हा संसार अत्यंत स्थिर संसार आहे, अत्यंत स्थिर संसार आहे. तर तुझ्या विना काही स्थिर आहे असा जो संसार आहे आणि या संसाराच्या भयाची निवृत्ती होईल अशा प्रकारचे जेवढे काही सिद्धांत असतील त्या सर्व सिद्धांताचा सार, सर्व सिद्धांत निष्पन्नम विचार्यवच मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्व सिद्धांत म्हणजे सिद्धांत आहेत किती? आमच्या शास्त्राने सिद्धांत 4 प्रकार केलेत. पहिला मुळात सिद्धांत कशाला म्हणतात? प्रामाणिकत्वेन अभ्युपगत अर्थ सिद्धांत. सिद्धांतामध्ये 4 प्रकार. सर्वतंत्र सिद्धांत, दुसरा आहे प्रतितंत्र सिद्धांत, तिसरा आहे अधिकरण सिद्धांत आणि चौथा आहे अभ्युपगम सिद्धांत. सर्वतंत्र, प्रतितंत्र, अधिकरण आणि अभ्युपगम 4 प्रकारचे सिद्धांत शास्त्राने सांगितले. आणि या ठिकाणी सूत महाराज म्हणतात मी तुम्हाला सर्व सिद्धांताचं सार सांगणार आहे. तर सर्व सिद्धांत म्हणजे कोणता? पहिल्या सिद्धांताचंच नाव आहे की त्याला सर्वतंत्र म्हणतात. सिद्धांताचं नावच सर्वतंत्र आहे. एका जणाला विचारलं का तुमचं आडनाव काय आहे? म्हणे आडनाव. हो ते आम्हाला कळालं. हो तुमचं आडनाव काय? म्हणे आडनाव. अहो तुमचं आडनाव काय? म्हणे आडनाव. अहो तुमचं आडनाव काय आहे? आडनाव. हो आमचं आडनावच आडनाव आहे. आडनावच काय? आडनाव आहे. मग आता त्याला काय करणार? जे आहे ते आहे आता आमचं आडनाव. काय काय नावं असतील. तमिळमध्ये तर असं एक आडनाव आहे की आपल्याकडे खूप घाण शिवी. ते मुंबईत सोसायटी करत होते लोक, ते सोसायटी करण्यासाठी नावं घेऊन, मी सांगूच शकत नाही ते प्रवचनात, घ्यायला नावं लिहून घ्यायला लागले. मग का मावशी तुमचं नाव काय? म्हणे गंगूबाई. आणि तिचं आडनाव सांगितलं तिनं. ते म्हणे काय या बाईला घ्यायला नाही करू, शिव्या देऊन राहिली म्हणे आजच. सोसायटीत घेऊन कसं काय चालणार आहे? ते ऐकून आल्यामुळे तिनं जोऱ्यानं म्हटलं गंगूबाई तुम्ही ते पाहूच नका, ते सांगूच नाही शकत. तिनं जोऱ्यानं सांगितलं. त्यांना वाटलं जोऱ्यानं बोलली म्हणजे शिवी आहे सरळ सरळ. तुम्हाला आमच्या सोसायटीत नाही येता यायचं. म्हणजे राहून राहिली तुमच्या सोसायटीत, येता काय सगळं नाही यायचं, तुम्ही नाही चालणार. काऊन? अहो तुम्ही शिव्या देऊन राहिल्या. मल्ला मला लागली तिच्या भाषेत बोलायला. म्हणे मी शिव्या देऊन राहिली का? म्हणे मी सरळ माझं नुसतं आडनाव सांगून राहिली. आडनाव आहे तुमचं? गंगाबाई. ते आडनाव. अरे बापरे, आता कसे काय आडनाव असतील काही सांगता रे का? हो तुमचं आडनाव काय? आडनाव. आता आडनावच आडनाव असल्यामुळे काही उपाय नाही. तसं एका सिद्धांताचं